विद्यार्थी मित्रो, नमस्ते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर आपल्या संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे आणि आपले आराध्य दैवत श्री स्वामी विवेकानंद यांना प्रथम नमन करतो. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत विद्या समितीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंटेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम या उपक्रमाअंतर्गत इयत्ता 11वी कॉमर्समधील ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट अर्थात OCM, वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयातील प्रकरण क्रमांक 6 इन्स्टिट्यूट्स सपोर्टिंग बिझनेस म्हणजेच व्यवसाय सहाय्यक संस्था या पाठातील 6.6 म्हणजेच शेवटची संस्था वर्ल्ड बँक, जागतिक बँक याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, जागतिक बँकेची स्थापना का झाली हे 1 मिनिटात तुम्हाला मला सांगायला आवडेल. जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि ते संपण्याच्या मार्गावरती होतं, तेव्हा जागतिक स्तरावर जे विकसनशील देश होते, अविकसित देश होते, त्यांना वित्त पुरवठा करणं, सल्ला देणं, संशोधन कार्यासाठी मदत करणं या शुद्ध हेतूने जागतिक बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे ही पारंपरिकपणे बँक नाही आहे, तर या वर्ल्ड बँकेमध्ये 5 संस्थांचा समावेश आहे. त्या म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट ही बँक IBRD या शॉर्ट नावाने जास्त लोकप्रिय आहे. तसेच दुसरी संस्था द इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन अर्थात IDA. त्याचबरोबर खाली 3 संस्था आपल्याला दिलेत पहा. द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच IFC, द मल्टी रिलेटेड गॅरंटी एजन्सी अर्थात MGA आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स म्हणजेच ICSID. या 5 संघटना एकत्रितपणे जागतिक बँकेची भूमिका पार पाडत असतात. किंबहुना या 5 बँकांचं मिश्रण म्हणजेच जागतिक बँक असं ओळखलं जातं. विशेष म्हणजे आज 189 देश या बँकेचे सदस्य आहेत. आपला भारत देशसुद्धा याचा सदस्य असून त्याला मानाचं स्थान आहे. त्यानंतर मित्रांनो, जर ही डायग्राम पाहिला तर यात द वर्ल्ड बँक ग्रुप तुम्हाला दिसेल. म्हणजेच आता मी जी 5 संस्थांची नावं सांगितली तीच नावं यामध्ये परत 1 मिनिटामध्ये रिपीट करतो. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच IBRD, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन अर्थात IDA, त्यानंतर इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे IFC, द मल्टीलॅटरल गॅरंटी एजन्सी म्हणजे MGA आणि शेवटची संस्था द इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट्स. पुन्हा आपल्याला चित्ररूपानं या 5 संस्थांची माहिती दाखवलेली आहे.
या संस्थांचं मिश्रण म्हणजेच ग्रुप आपण जागतिक बँक म्हणून ओळखतो. सन 1944 या ब्रिटन वूड्स कॉन्फरन्समध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड व जागतिक बँक म्हणजेच IBRD यांची स्थापना करण्यात आली. विशेष म्हणजे जागतिक बँकेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर या जगाचं नेतृत्व हळूहळू अमेरिकेकडे येत गेलं. जागतिक बँकेच्या स्थापनेमागील मुख्य हेतू हा जे देश व्यावसायिकरित्या कर्ज मिळवण्यात असमर्थ आहेत अशा कमी उत्पन्न मिळवणाऱ्या देशांना तात्पुरती कर्ज देणे, त्यांची आर्थिक अडचण दूर करणे हाच प्रमुख हेतू होता. जागतिक बँक इतर सदस्य देशांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य करत असते. जागतिक बँक ही मध्यम व गरीब उत्पन्न देशांना विकासात्मक देखील सहाय्य करते. म्हणजे मूलभूत सुविधा उदाहरणार्थ रस्ते बांधणी, रेल्वे बांधणी, पुलांची उभारणी, धरणांची उभारणी, देशाच्या विकासामध्ये ज्या प्रमुख गोष्टी असतात या गोष्टींच्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर जागतिक बँकेमार्फत सहाय्य केलं जातं. त्याचबरोबर जागतिक बँक ही अशी संस्था आहे जी दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक विकासासाठी सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना कर्ज देण्याबरोबरच सल्ला आणि प्रशिक्षण देण्यासाठी भागीदारी निर्माण करते. जागतिक बँक शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करते. मित्रांनो, पायाभूत सुविधा म्हणजे आत्ता ज्याप्रमाणे मी सांगितले, रस्ते, रेल्वे, वाहतूक, दळणवळण, विमानतळ, आरोग्यसेवा, पाण्याची उपलब्धता, शुद्ध पिण्याचे पाणी, शेतीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी पाण्याचा पुरवठा, या सर्व गोष्टी पायाभूत सुविधेमध्ये येतात. देशाच्या आर्थिक क्षेत्र, शेती व नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाच्या आधुनिकीकरणासाठी सुद्धा जागतिक बँक निधी उपलब्ध करून देते. यावरून आपल्याला असं लक्षात येईल, जागतिक बँकेचे काही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. ती वैशिष्ट्ये आता आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम संघटना आणि संरचना, म्हणजे जागतिक बँकेची निर्मिती करताना त्याची संघटना कशी बनली, स्ट्रक्चर कसं झालेलं आहे, ऑर्गनायझेशन कसं झालेलं आहे, त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. बँकेच्या संघटनात्मक संरचनेत राज्यपाल मंडळ, कार्यकारी संचालक मंडळ, सल्लागार समिती, कर्ज समिती, अध्यक्ष व इतर कर्मचारी सदस्य म्हणजे एम्प्लॉईज रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो ना, तसं कर्मचारी सदस्य यांचा समावेश होतो. ही सर्व मंडळी उच्च शिक्षित, उच्च पदस्थ असतात. बँकेचे सर्व अधिकार हे बँक ऑफ गव्हर्नर्स म्हणजे ती एक बॉडी स्थापन केलेली आहे, त्यांना दिलेले आहेत. हीच बँकेचे सर्वोच्च धोरण ठरवणारी संस्था आहे. प्रत्येक बँकेमध्ये ज्याप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि चेअरमन किंवा मॅनेजिंग डायरेक्टर जसे धोरणात्मक निर्णय घेतात, तसं IBRDच्या किंवा जागतिक बँकेच्या बाबतीत बँक ऑफ गव्हर्नर्स ही टॉप अथॉरिटी आहे. प्रत्येक सदस्य देशाद्वारे 5 वर्षासाठी नियुक्त केलेल्या मंडळामध्ये एक गव्हर्नर यांचा समावेश असतो. तसेच कार्यकारी संचालक मंडळामध्ये 21 सदस्य असतात. अशी त्यांची बॉडी बनवलेली आहे. विशेष सांगायला मला इथं अभिमान वाटतो, हे जे 21 सदस्य आहेत ना, त्यापैकी 6 सदस्य हे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि भारत ह्या 6 मोठ्या देशांचे आहेत.
म्हणजे 21 जणांच्या बॉडीमध्ये जे 189 देश सदस्य आहेत ना, त्यापैकी 21 सदस्य नेमले जातात. 189 देशामधून 21 सदस्य. मित्रांनो, त्यापैकी 6 सदस्य हे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि भारत या देशातून नियुक्त केलेले असतात. आणि उर्वरित जे 15 सदस्य आहेत, ते 183 देशामधून निवडलेले असतात. म्हणूनच तुम्हाला मी काय सांगितलं, या जागतिक बँकेमध्ये भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पहिलं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आलं असेल असं समजतो. आपण दुसऱ्या वैशिष्ट्याकडे जाऊया. दुसरं वैशिष्ट्य हे उद्दिष्ट रूपानं दिलेलं आहे. काय आहे उद्दिष्ट जागतिक बँकेचं? जागतिक बँकेने 2030पर्यंत जगासाठी 2 उद्दिष्टे ठरवली आहेत. आता 2020 हे साल सुरू आहे, म्हणजे अजून 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कोणतं उद्दिष्ट त्यांना पूर्ण करायचं आहे पहा. दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रति दिवस $1.90 कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांची टक्केवारी कमी करून 3% आणणे. आपण काय समजूया, $1.90 हे दर दिवशी उत्पन्न असणाऱ्या लोकांची टक्केवारी कमी करायची. म्हणजे काय मित्रांनो, $1.90 साधारणतः डॉलरचा दर हा 73-74 रुपये या प्रमाणात असतो. $1 म्हणजे 73 ते 74 रुपये. यांचा हिशोब केला तर आपल्या भारतीय रुपयामध्ये त्याचं 140 ते 145 रुपये मूल्य होतं. म्हणजे दररोज 145पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांची टक्केवारी कमी करायची. याचाच अर्थ 145 रुपयापेक्षा जास्त उत्पन्न लोकांचं कसं वाढेल यासाठी प्रयत्न करावा लागतो. हे पहिलं उद्दिष्ट आहे, महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट, प्रत्येक देशातील तळाच्या 40% उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येच्या उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देऊन समृद्धीचा प्रचार करणे. मित्रांनो, प्रत्येक देशामध्ये श्रीमंतांची टक्केवारी 4%, 8%, 12%, 16% एवढीच असते आणि बाकीचे जवळजवळ 80 ते 85% लोक हे मध्यम आणि गरीब कुटुंबातील असतात. अशा 40%पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकसंख्येच्या वाढीला प्रोत्साहन देणे आणि त्यांची आर्थिक प्रगती करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा दृष्टिकोन जागतिक बँकेने ठेवलेला आहे. यानंतर आपण तिसऱ्या उद्दिष्टाकडे वैशिष्ट्य रूपाने येणार आहोत. ते म्हणजे आर्थिक उत्पादने आणि सेवा. जागतिक बँक कमी व्याजदराने कर्ज देणे, 0 ते कमी व्याजाने पत किंवा गॅरंटी देणे, तसेच विकसनशील देशांना अनुदान म्हणजे ग्रँट देण्याचं काम करते. याचप्रमाणे जागतिक बँक शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक प्रशासन, पायाभूत सुविधा, आर्थिक व खाजगी क्षेत्रातील विकास, शेती आणि पर्यावरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अशा क्षेत्रांना सहाय्य करते, मदत करते. म्हणजे जागतिक बँक फक्त कर्ज देते एवढंच काम करत नसून जागतिक बँकेने अनेक दृष्टिकोन आपल्या स्थापनेच्या वेळी निर्धारित केलेले आहेत. पहा ना, किती चांगले दृष्टिकोन आहे त्यांचे. शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक प्रशासन, पायाभूत सुविधा, शेती, पर्यावरण. आज पर्यावरणाचं महत्त्व अनन्यसाधारण होत चाललेलं आहे, पण हे जागतिक बँकेने 1944-45लाच निर्धारित केलेला आहे. हा मुद्दा तुमच्या नीट लक्षात आला असेल अशी अपेक्षा करतो. यानंतर चौथा मुद्दा काय आहे ते पाहूया. नाविन्यपूर्ण ज्ञान सामायिकरण. त्याला आता नॉलेज हब वगैरे ह्या संकल्पना झाल्यात ना, नॉलेज सिटी, टेक्नो नॉलेज, नो हाऊ
या नवीन बाबतीत नाविन्यपूर्ण ज्ञान सामायिकरण ही संकल्पना येते. जागतिक बँक विकसनशील देशांना धोरणात्मक सल्ला, संशोधन आणि विश्लेषण तसेच तांत्रिक सहकार्य देते. जागतिक बँकेचे विश्लेषणात्मक कार्य विकसनशील देशांना सहकार्य करते. त्याचबरोबर जागतिक बँकेचे विश्लेषणात्मक कार्य देशांच्या विकासास, त्यांच्या क्षमता वाढीस किंवा वृद्धीस मदत करते. तसेच जागतिक बँक विकासाच्या मुद्द्यावर परिषदांना प्रायोजकत्व प्रदान करते. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं प्रायोजक हे जागतिक बँक स्वीकारते आणि परिषद असेल, चर्चासत्र असेल, सेमिनार असेल आयोजित करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदतसुद्धा करत असते. विशेष म्हणजे जागतिक बँक बऱ्याच विकासाभिमुख समस्यावर काम करण्यासाठी भागीदारासह सहयोग देखील करते. म्हणजे फक्त भाग घेऊन थांबत नाही, तर मदत करण्याचे कामसुद्धा जागतिक बँकेचे आहे. यानंतर आपण शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत. नाविन्यपूर्णता व उद्योजकता. स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमध्ये नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता व्यवसायाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे उच्च उत्पादन क्षमतेस मदत करते, ज्यामुळे आर्थिक विकास होण्यास जास्त संधी मिळते. दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार निर्मितीस यामुळे मदत होते. विशेष म्हणजे नवीन व विकासाभिमुख कंपन्या रोजगार वाढीत योगदानसुद्धा देतात. याचा अर्थ तुमच्या लक्षात आला का? रोजगार निर्मिती करणे, बेकारी कमी करणे, दारिद्र्य कमी करणे यासुद्धा उद्दिष्टांच्यामुळं नाविन्यपूर्णता आणि उद्योजकता हे जागतिक बँकेचं वैशिष्ट्य बनलेलं आहे. कारण नवीन उत्पादनांची ओळख, नवीन आदर्श व्यावसायिक प्रतिकृतींचा विकास व नवीन बाजारपेठांची द्वारे उघडून स्पर्धात्मकता व उत्पादकता वाढविण्यात मदत केली जाते. असं बहुअंगी बहुआयामी व्यक्तिमत्व आपणास दिसून येतं जागतिक बँकेचं. 6व्या मुद्द्याकडे येतो मित्रांनो मी आता. सामाजिक विकास जनकेंद्रित आहे. लक्षात आलं का? जनकेंद्रित म्हणजे समाजाप्रती, लोकांच्या प्रती, देशातील व्यक्तींच्या प्रती अशी भूमिका ही जागतिक बँक राबवते. म्हणजे जे विकसनशील देश आहेत ना, त्या विकसनशील देशातील प्रत्येक गोरगरीब नागरिकांच्या पर्यंत पोचण्याचा प्रयत्न IBRD अर्थात वर्ल्ड बँकेमार्फत चालतो. जागतिक बँक शासन, समुदाय, सामाजिक संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था, वंचित घटकासह समाजाच्या विकासासाठी कार्य करते, सदैव कार्य करण्यास तत्पर असते. सामाजिक विकासामुळे आर्थिक विकासाला प्रेरणा तर मिळतेच, परंतु दर्जेदार जीवनशैली जगण्यासाठी मदत होते. मित्रांनो, आपलं जीवन जर दर्जेदार असेल, आपलं राहणीमान उच्च प्रतीचं असेल, तर आपला आत्मविश्वास उंचावलेला असतो आणि ह्या उंचावलेल्या आत्मविश्वासाच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय, व्यापार, उद्योग अत्यंत स्वच्छपणे, प्रामाणिकपणे, यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. जागतिक बँकेच्या सामाजिक विकासाच्या कार्यामुळे गरिबांना व वंचितांना विकास प्रक्रियेत समाविष्ट होण्याची संधी मिळते. देशातील किंवा जगातील 4-2 व्यक्ती श्रीमंत झाल्या, 4-2 व्यक्ती उद्योगपती झाल्या म्हणजे देशाचा किंवा जगाचा विकास झाला असे मानावयाचे नसते. तर तळागाळातील लोकांच्या पर्यंत ह्या योजना पोहोचल्या पाहिजेत. गोरगरिबांना या योजनांचा लाभ झाला पाहिजे. हाच विशाल दृष्टिकोन जागतिक बँकेने ठेवलेला आहे.
म्हणून जागतिक बँक वेळोवेळी दारिद्र्य तसेच सामाजिक प्रभाव विश्लेषणाद्वारे सामाजिक जोखीम विश्लेषण करत असते, त्याचा अभ्यास करत असते आणि गोरगरिबांच्या कल्याणासाठी, दारिद्र्य निर्मूलनासाठी सदैव प्रयत्न करीत असते. मित्रांनो, म्हटलं तर काय आहे, ही बँक आहे. बँक म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर येतो ठेवी स्वीकारणे आणि कर्ज घेणे किंवा कर्ज देणे. परंतु जागतिक बँकेचं काम या प्राथमिक कार्यांच्या फार पुढे गेलेलं आहे. बँक ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं या व्यतिरिक्तसुद्धा विकसनशील देश, विकसित देश, अविकसित देश या सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर मदत करत असते. विकसनशील देशावरती जरा जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे जागतिक बँकेनं. त्याचं कारण पण तसंच आहे. विकसनशील देश विकसित झाले तर ते अविकसित देशांना मदत करीत असतात. म्हणून विकसनशील देशांची प्रगती व्हावी हा जागतिक बँकेचा मूलभूत दृष्टिकोन आहे. मी असं समजतो मित्रांनो. या प्रकरण क्रमांक 6मध्ये आपणाला अनेक घटकांचा अभ्यास करावयाचा होता. खास करून हे जे प्रकरण होतं ते व्यवसायासाठी सहाय्यक असणाऱ्या संस्थांच्या बाबतीत होतं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, रोल ऑफ कॅपिटल इन बिझनेस इज इक्वली इम्पॉर्टंट टू अ रोल ऑफ ब्लड इन ह्युमन बॉडी. मानवी शरीरामध्ये रक्ताची जी भूमिका असते तीच भूमिका व्यवसायामध्ये भांडवलाची असते. आणि हे भांडवल पुरवण्यासाठी आपणा ज्या प्रमुख संस्था दिलेल्या आहेत, ती पहिली म्हणजे सिडबी, दुसरी नाबार्ड, तिसरी KVIC, आणि नंतर SHG सेल्फ हेल्प ग्रुप आणि शेवटची संस्था म्हणजे जागतिक बँक. आपण प्राथमिक टप्प्यापासून सर्वोच्च टप्प्यापर्यंत आर्थिक बाबींचा विचार केलेला आहे आणि अपेक्षा करतो की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील असं समजून आता ह्या ठिकाणी मी थांबणार आहे. प्रकरण क्रमांक 6 आपलं पूर्ण होत आहे. तुम्ही शांतपणे त्याचा अभ्यास करावा, आपल्या ज्ञानात भर टाकावी आणि त्याखालील प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. धन्यवाद. आभारी आहोत. थँक्यू.